हा चौथा फेरा माझ्या सौभाग्यासाठी, माझं सौभाग्य नेहमी सुरक्षित राहावं यासाठी। हा पाचवा फेरा आपल्या भरभराटीसाठी, एकमेकांच्या साथीनं आपल्या संसाराची नेहमी भरभराट व्हावी यासाठी। हा सहावा फेरा माझ्या पतिव्रतेच्या धर्मासाठी, आयुष्यभर माझ्या सौभाग्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी। हा सातवा आणि शेवटचा फेरा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी आणि सुनेच्या रूपात या घराला मिळालेल्या लक्ष्मीसाठी। अरे वहिनी, हो अरे बलमा, डॉक्टरांना फोन कर, डॉक्टरांना फोन कर लगेच। वाघमारे या, आज चला तुम्ही। अजून पुढं वाघमारे तुम्ही इथं बसा, मी लगेच कॉटन घेऊन येतो आणि रक्त पुसतो तुमचं। सत्या शांत हो, मला नाही दुखत आहे आता एवढं। हो दुखत नसलं तरी रक्त येत आहे ना वाघमारे, तुम्ही थांबा बघू एक मिनिट। एक मिनिट इकडे बघा, खरंच दुखत नाही आहे का? हो असं कसं रक्त आलं? मला सांगा की खरंच दुखत नाही आहे ना तुम्हाला? वाघमारे हसताय काय तुम्ही? तुझी गडबड बघून हसते। सत्या रे काही नाही झालं, शांत हो बघू। मी म्हणलं ना काही नाही झालं, काय एवढी गडबड करतोयस? हे बघ मला कळतंय, दुखतंय मला, पण त्रास तुला होतोय। नको करून घेऊ एवढा त्रास। हे बघ जखम ओली आहे म्हणून आलं असेल रक्त। डॉक्टर आल्यावर कळलं आपल्याला काय झालं त्या। मला वाटतं डॉक्टर आले असतील, मी बघून येतो डॉक्टर आल्यात का ते। तुम्ही इथंच थांबा आणि काय वाटलं तर लगेच मला आवाज द्या, लगेच आवाज द्या। हा चे द्या। हा दादा, अरे बसलायस काय तू? पलमा कुठं आहे? डॉक्टरांना कळवलं का? अरे दाजी जरा महत्वाच्या कामाला गेलेत, त्यांनी केलं डॉक्टरांना फोन। काय सुद्धा टेन्शन घेऊ नको, डॉक्टर येतीलच आता। टेन्शन कसं घेऊ नकोस, जोपर्यंत तो आर्यन सापडत नाही तोपर्यंत टेन्शन आहेच। फोनवर काय म्हणतो तर ऐकलंच ना तू? म्हणे वाघमाऱ्यांना भेटायला येईन मी। त्याच गोष्टीचं टेन्शन आलंय मला माझं काय नाही वाटत, वाघमाऱ्यांची लई काळजी वाटते, म्हणून तर त्यांना दवाखान्यात बी ठेवलं नाही, मी घराकडे घेऊन आलो। पण आपल्याला आता नीट लक्ष द्यायला लागणार आहे। जय द्या, माझ्या परवानगीशिवाय कुणाला म्हणजे कुणालाच वाघमाऱ्यांच्या खोलीत सोडायचं नाही। कोणाला सुद्धा सोडणार नाही, तू काय सुद्धा टेन्शन घेऊ नको। आणि पोरांना पण मी जरा लक्ष द्यायला सांगतो। मी आहे वर, चालते।
हेल्प हेल्प सर, एकच मिनिट सर, खाली या ना सर, प्लीज प्लीज. देवासारखे आले हो सर, बाहेर आहे ना. थँक्यू 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 सो मच सर, गाडी थांबवली तुम्ही. हो मी कधीच थांबलो होतो इथं, इतकी मोठी इमर्जन्सी आली आहे ना सर, आणि कोणीच गाडी थांबवायला तयार नव्हतो. तुम्ही आले सर, देवासारखे आले. थँक्यू सर. मला खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला अर्जंटली तिथं गावात पोचायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला नक्कीच लिफ्ट दिली असती, पण आता मी थोडं गडबडीत आहे, मला निघायला हवं. आय एम सॉरी. डॉक्टर साहेब, ऐका ना डॉक्टर साहेब, कुठे चालले तुम्ही? काय गडबड आहे तुम्हाला, मला सांगा. मी मदत मागतोय ना सर तुमच्याकडनं, प्लीज मला मदत करा ना सर, खूप महत्त्वाचं काम आहे, लिफ्ट द्या ना सर. हो, पण मी जरा गडबडीत आहे. अरे डॉक्टर, बोलतोय ना मी तुझ्याशी काही. पुढे चाललाय. मी काय म्हणतोय, मला मदत लागते ना डॉक्टर साहेब. मग डॉक्टराची तू अशी प्रतिज्ञा घेतली असेल ना काहीतरी, मी मदत करेल. मग कर ना मदत. तुला माहिती का, माझी मम्मी काय सांगायचं मला, मी जेव्हा लहान होतो, मला मम्मी विचारायची, ए आलियन बाला, तुला काय बनायचंय मोठं होऊन? मम्मी सांगायचं, मम्मी मला मोठं होऊन ना डॉक्टर व्हायचंय, लोकांना टुचूक द्यायचंय. तुमचं कसं? मग मी तिला सांगायचो, मी पण ना असं डॉक्टरांसारखं आले, ऐक ना, ही हेअरस्टाईल ठेवणार, अशी केस नसणार, साईडनी मस्त अशी हेअरस्टाईल मेंटेन करणार, व्हाईट ॲप्रॉन, असं व्हाईट ॲप्रॉन घालणार, आणि मग असं टुचूक द्यायला जाणार लोकांना. कसं टुचूक? रबिश. अरे रबिश नाही आहे ना डॉक्टर. रबिश म्हणजे डॉक्टर रबिश असतात? रबिश म्हणतो डॉक्टरांना? रे माझं लहानपणाचं स्वप्न आहे ते, रबिश नाही म्हणायचं. म्हणजे डॉक्टर तुम्ही स्वतःला रबिश म्हणताय? हे रबिश नसता डॉक्टर. तू वेडा आहेस काय? हे वेडा? हे वेडा असलं मग काय? वेडा म्हणतो ना? वेडा म्हणतो? अहो डॉक्टर ऐका ना माझ्या. अरे डॉक्टर, मला जायला हवं. कुठं चालले डॉक्टर? कुठं चालले तुम्ही? जाताना सावकाश जा हा. हल्ली गुंडे लोक थांबवताय गाडी, मी अशा हात करतात ते, आणि अशी चावी काढून घेतो. अशी चावी 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 चावी. हो जा ना, चावी द्या ना. चावी घ्या. चावी कशाला? चावी चावी घ्या. चावी चावी. अजून कसे आले नाहीत डॉक्टर? सकाळी कॉल केला होता त्यांना, आता संध्याकाळ झाली. एवढा का वेळ लागला असेल त्यांना यायला? पेशंट बद्दल काही सिरियसनेस आहे का नाही? हॅलो. हॅलो, मी सत्यजित सुर्वे बोलतोय. भावे डॉक्टरांना व्हिजिटसाठी बोलवलं होतं मी. ते निघाले का तिथून? हो, केव्हाच निघाले डॉक्टर. अजून पोहोचले नाही आहेत का? अहो नाही ना, नाही पोचले अजून. तुम्ही एक काम करता का, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला द्या, म्हणजे मी डायरेक्ट कॉल करतो त्यांना. हो चालेल, ठीक आहे, पाठवते मी. हा थँक्यू. दादा दादा डॉक्टर आलेत. डॉक्टर राव, लई उशीर झाला तुम्हाला. भावे डॉक्टर येणार होते ना, मग त्यांच्या जागी तुम्ही कसं काय आला? नमस्कार. ॲक्च्युली सर निघालेच होते इकडे आणि खूप महत्त्वाचंच काम आलं त्यांच्या घरी, म्हणजे एक फॅमिली इमर्जन्सी होती. सो ही आस्क्ड मी टू कम हिअर. बरं ठीक आहे,
चला लवकर. पेशंट कोण आहे? त्यावरच आहेत. या तुम्ही चला. दादा मी थांबतो इथंच. दाजींना फोन करून सांगतो डॉक्टर आले आहेत मग. बरं ठीक आहे ना. डॉक्टर या तर लवकर प्लीज. आय सी यू. हो. थँक्यू. एक मिनिट. वाघमारे डॉक्टर आल्यात, थोडं उठून बसता का? डॉक्टर आज ह्यांच्या डोळ्यातनं अचानक रक्त आलं. म्हणजे आता थांबले, पण तुम्ही एकदा चेक करता का? घाबरण्यासारखं तर काय नाही ना? ओके, मला त्यांची हिस्ट्री चेक करायला लागेल. तुमच्याकडे काही फाईल्स प्रिव्हियस वाले आहेत. एक्सक्यूज मी सर, मला एक बॉलमध्ये गरम पाणी मिळेल का? ॲक्च्युली मला जी माझी सिरिंज आहे त्यांना स्टेरिलाइज करायचं आहे. ठीक आहे, मी घेऊन येतो. व्यवस्थित उकळू द्या त्याला थोडं. हो. या. वाघमारे मी आलो. येतो. तोपर्यंत मी चेकअप करतो. या. थँक्यू. दादा काय बोलले डॉक्टर? काय बोलले नाहीत अजून, चेकअप सुरू आहे. सो पेशंट कशा आहात तुम्ही? किती लांबून यायला लागलं तुम्हाला चेक करायला. माझ्या डोळ्यांना तुमच्या डोळे बघून किती छान वाटतंय. बरं वाटतंय का? कोण आहे तुम्ही? हात का लावताय? ओळखलं नाही मला? अहो मी तुमचा डॉक्टर. डॉक्टर लक्षात येतंय? दादा मी काय मदत करू का तुला? नाही नाही, मी करतो की. जयदेव सत्य, तुम्ही इथं किचन मध्ये काय करताय? अगं डॉक्टर आलेत, त्यांनी गरम पाणी मागितलंय. पाणी गरम करतायत? डॉक्टर आलेत? कशाला? काय झालं मंजिरीला? काय नाही अगं, ते त्यांच्या डोळ्यातून जरा रक्त येते. अरे तुम्ही सगळेजण काय करता इथं? अरे तुमच्यापैकी एक जणांतर थांबायचं ना मंजू जवळ. काय रे सत्या, अरे तू तरी थांबायचंस. पप्पा अहो मी वरच होतो, डॉक्टरांनीच खाली पाठवलं मला. त्यांना गरम पाणी पाहिजे ना, पाणी गरम झालं की जातो. मंजू हाय. अरे
लावो अरे लावो सत्या 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 आर्यन आलाय सत्या हा डॉक्टर नाही आर्यन आहे हे म्हणजे एवढी रिस्क घेऊन भेटायला आलोय आणि तू काय करते हे? सत्या सत्या आर्यन आहे इथं सत्या दरवाजा लॉक आहे. आर्यन वहिनी वाघमारे मी आलोय. सत्या हे अरे दार उघड. एकदा माझ्या हाताला लागलास ना तर तुझा कसा जीव घेतो ते बघ नुसतं. सत्या लवकर ये वहिनी घाबरू नका आम्ही आहोत बाहेर. अजिबात घाबरू नका वाघमारे. सत्या सत्या लवकर ये सत्या सत्या लवकर ये दादा दादा दार तोडायला लागेल जोरात. 1 2 3. सत्या आर्यन आला ते
मंजू शांत हो, शांत हो मंजू. पप्पा आर्यन आला होता इथं. सत्य कुठं आहे? सत्य कुठं आहे? सत्या जयदा गेलेत त्यांना, त्याला पकडायला गेलेत. शांत हो तू, शांत हो. अगं मंजिरी शांत हो की, ऑपरेशन झाले तुझं डोळ्याचं जखम ताजी कळते का तुला काय? नर्स या जरा इकडं. सत्या आणि जयदा त्याला पकडायला गेलेत. तू शांत हो, आम्ही आलोच लगे. अरे सत्या, कुठे गेला आर्यन? अहो पळून गेला पप्पा. अरे असं कसं गेला? अचानक गाडी आल्याने नेहमीसारखा पळून गेला पळपुट्या. वाघमारे ठीक आहेत ना? हा हा हा. जयद्या लागला ना कुठं? नाही, गावाला पाहिजे होता पप्पा तो. सोडायला नाही पाहिजे होता. वाघमारे तुम्ही ठीक आहे ना? त्यानं काय केलं तर नाही ना तुम्हाला? मी ठीक आहे. आर्यन कुठे सापडला? आर्यन हो नाही सापडला. आज बी पळून गेला तो. जर सापडला असताना तर त्याचा कार्यक्रमच फिक्स केला असता. तुम्ही शांत व्हा. अहो डॉक्टर कुठे आहेत? त्यांचा काय तपास? मी कधीपासून त्यांना कॉल ट्राय करते, कारण ब्लिडिंग होतंय तर चेकअप करावं लागेल. तुम्ही प्लीज कॉल करून बघता का? हॅलो, डॉक्टर भावे अजून इथं पोचले नाहीत. काय अजून पोचले नाहीत? आम्ही पण त्यांना फोन करते पण त्यांचा फोनच लागत नाहीये. इथे पेशंट सुद्धा वाट बघतायत त्यांची. पण आमचा काही कॉन्टॅक्ट झाला तर आम्ही तुम्हाला नक्कीच अपडेट देतो. हा, कॉल करते मी तुम्हाला. ठीक आहे. काय झालं दादा? जयद्या, अरे डॉक्टर इथं पण आले नाहीत आणि हॉस्पिटलला बी पोचले नाहीत. अरे मग कुठे गेले असतील? भावे डॉक्टर येणार होते ना, मग त्यांच्या जागी तुम्ही कसं काय आला? सर निघालेच होते इकडे आणि खूप महत्वाचंच काम आलं त्यांच्या घरी, म्हणजे एक फॅमिली इमर्जन्सी होती. सो ही आस्क्ड मी टू कम हिअर. जयद्या, मी डॉक्टरांना शोधून येतो. तू इथंच थांब. नाही दादा, मी पण येतो तुझ्या बरोबर. एकटं नको जाऊ प्लीज. जयद्या, अरे वाघमाऱ्यांना असं एकटं सोडता नाही येणार. तू इथं थांब त्यांच्या बरोबर. मी आलोच. थांब इथं. थांब. सावकाश मी आहे इथं. या आर्यननं नक्कीच डॉक्टरांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं केलंय. लवकरात लवकर डॉक्टरांना हुडकायला हवं. आमच्या घराकडे यायला याच रस्त्याने यावं लागतं. त्याने इथेच त्यांना गाठलं असणार. या पावसाला बी आत्ताच यायचं होतं, तर गाडी बाजूला लावून शोधायला लागलं. जयद्या, जा तुझं ताट वाढून ठेवलंय, तू जेवण करून घे. नाही मम्मी, मी आता नाही जेवत. मला दादाने वहिनींपाशी थांबायला सांगितले, त्यामुळे मी इथंच थांबतो. अरे पण मग आम्ही आहेत की. तू जेवण करून घे. मंजिरीला काय पाहिजे काय नाही ते आम्ही बघतो. तुमची जेवण झालेत, तुम्ही जावा झोपायला. मी थांबतो वहिनींपाशी. जयद्या, अरे पोटात खड्डे पाडून कशाला घेतोस तू? जा जेवण करून घे. मम्मी अगं नको, थांबतो मी इथं वहिनींपाशी. जयद्या मुर्द्या, एकदा सांगितलं कळत नाही का तुला? जा जेवण करून घे. जेवायला नाही म्हणायचं नसतं ताट वाढल्यावर. आम्ही आहे तिथं. वहिनी, मी जेवण करून येतो. काय लागलं तर सांगा. ए जयद्या, ऐकायला येते तिला. बाहेर नाही झाली ती. वहिनी वहिनी जा.
मंजिरी, बरी का तब्येत तुझी? कसं वाटतंय तुला? ठीक आहे आता. हा, तुझ्या डोळ्यातनं रक्त आल्यापासून का नाही लई टेन्शन आलंय बघ मला. सपने, म्हणजे आता हिची डोळ्यावरची पट्टी काढल्यावर दिसल ना का हिला? नाही म्हणजे रक्त आलं ना तेव्हा लई मोठं काहीतरी झालं असताना असं वाटायला लागलंय बघ मला. वय वय, मला पण टेन्शनच आलंय बघा. नाही म्हणजे खोलवर जखम झालेली असते का नाही तेव्हाच रक्त बिक्त येतंय बघा. मला पण असं वाटतंय का आता एक जॉबेंना काही दिसत नाही का काय. हा, मग दुसरे डोळे लावल्यावर दिसणार का हिला? तसं काही सांगता येत नाही बघा. आता जखमच तेवढी खोली म्हणल्यानंतर त्रास होणार ना. शेवटी किती बी इलाज केलं तरी काय. बया, मग आता ही ड्युटीवर कशी जाणार पुन्हा? काय माहिती, तर नोकरी तर सोडायलाच लागेल बहुतेक. आयुष्यभर आता घरीच बसायला लागतंय वाटतं. ही गाडी अशी इथं का उभी आहे आणि डॉक्टरांचं चिन्ह बी दिसतंय गाडीवर. म्हणजे हीच डॉक्टरांची गाडी असली तर? सावकाश. मी आलोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. देवा, काय करायचं आता ह्या पोरीचं? आधीच ही सत्याला सोडचिठ्ठी देऊन बसली ना, आणि समजा त्यात उद्या सत्याचं मन बदललं आणि तो जर म्हणला का मला आंधळ्या पोरीला नांदवायचं नाही म्हणून, तेव्हा काय करेल ही?